काही फॉरेन युट्यूबर्स भारताला बदनाम करत आहेत. अगदी दररोज व्हिडिओ बनवून आपल्या देशाची बदनामी करतायत. याला कारण म्हणजे आपला देश एका मोठ्या स्कॅमचा शिकार ठरतोय. काही मुठभर स्कॅमर मिळून आपल्या देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत. This is our scammer and his name is Avi. And This group of scammers are in New Delhi. This is Steven Bracewell, and I'm calling you on Windows Microsoft. this guy's a scammer that is stupid enough to get hacked. भारतीय स्कॅमर्सने अमेरिकी आणि ब्रिटिश लोकांना भरपूर प्रमाणामध्ये लुटलेलं आहे. आता असं म्हणू नका त्यांनी आपल्याला एवढं लुटलंय मग आपणही त्यांना थोडंफार लुटलं तर त्यात गैर काय. पण यामुळं आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवर खराब होतंय. कारण हे स्कॅम बाहेर काढणाऱ्या युट्यूबर्सला करोडो इंटरनॅशनल व्ह्यूज आहेत. ही गोष्ट केवळ आपल्या देशासाठीच नाही तर माणुसकीसाठी देखील एक मोठा कलंक ठरतेय. पण हे सगळं कारस्थान नक्की कसं सुरू आहे, कोण करतंय, तुम्हाला याचा फटका बसणार आहे का, सगळं एकदम डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यापूर्वी दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एक तर पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करायचंय आणि दुसरं म्हणजे पैसा पाणीचं आता व्हॉट्सअप चॅनेल आलंय. दररोज अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतोय. ते चॅनेल सुद्धा जॉईन करा. त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. चला तर मग सुरू करूयात संपूर्ण स्कॅमची पोलखोल. तुम्ही जमता या वेब सिरीज बद्दल नक्कीच ऐकलं असेल. यामध्ये अनेक तरुण मुलं एकत्र येऊन एक स्कॅम चालवतात. बँकेचे किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे कस्टमर केअर म्हणून ते लोकांना कॉल करतात आणि त्यांच्याकडे बँकेचे डिटेल्स मागतात. एकदा की डिटेल्स आणि ओटीपी मिळाला की ते संबंधित व्यक्तीच्या अकाउंट मधले पैसे चोरी करतात. असा स्कॅम भारतातील अनेक कॉल सेंटर्स इंटरनॅशनल लेवलवर चालवत आहेत. हे लोक IT एक्सपर्ट्स आहेत आणि त्यांची उलाढाल हजारो कोटी रुपयांमध्ये होत आहे. होय, आणि हा स्कॅम ते कोणाबरोबर करतात माहितीये का? अमेरिका आणि ब्रिटन मधील लोकांबरोबर, खास करून म्हाताऱ्या लोकांबरोबर. कार्ल रॉक, स्कॅम बेटर, किड बोगा, स्कॅमर पेबॅक, जिम ब्राउनिंग हे काही फॉरेनर्सचे युट्यूब चॅनल आहेत. या प्रत्येकाचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत. या युट्यूबर्सने भारतीय कॉल सेंटर्स मधील कम्प्युटर्स आणि CCTV कॅमेरे हॅक करून त्यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्कॅम्सची पोलखोल केली आहे. हे स्कॅम उघड करताना त्यांनी भारतीय सुरक्षा यंत्रणेची देखील खिल्ली उडवलेली आहे. कदाचित हे ऐकून तुम्हाला त्या युट्यूबर्सचा राग सुद्धा येईल, कारण ते आपल्या देशाची बदनामी करत आहेत. पण त्यांच्यावर चिडून काही उपयोग नाही, कारण आपलं नाव खराब करणारे खरे लोक या स्कॅम सेंटर्स मध्ये काम करणारे मुठभर लोक आहेत आणि ते भारतीय आहेत. तसं पाहायला गेलं तर कॉल सेंटर स्कॅम ही एक आंतरराष्ट्रीय समस्या आहे, परंतु दुर्दैवाने भारत यामध्ये आघाडीवर आहे. हे दुर्दैव एवढं आहे की आपल्या पोलिसांऐवजी परदेशी युट्यूबर्स या कॉल सेंटरवाल्यांना पकडत आहेत. केवळ त्यांना पकडत नसून ते भारतीय पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पुढच्या गोष्टी जाणून घेण्यापूर्वी टेक सपोर्ट देणारे कॉल सेंटर्स मधून फायनान्शियल स्कॅम का करू लागले ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. कॉल सेंटर स्कॅमची सुरुवात नक्की कशी झाली? कॉल सेंटर या उद्योगाची सुरुवात प्रथम UKच्या बर्मिंगहम मध्ये झाली होती. कॉल सेंटर उद्योगाची सगळ्यात जास्त वाढ 1990च्या दशकात झाली. हा काळ .com आणि टेक बबलचा होता. आज आपण पाहत असलेल्या मोठमोठ्या टेक कंपन्यांचा जन्म याच काळामध्ये झाला होता. या कंपन्या USA, UK आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये स्थापन झाल्या होत्या. या देशांमध्ये मुख्यत्वे इंग्लिश ही भाषा बोलली जाते. या टेक कंपन्यांना त्यांच्या कस्टमर सपोर्टसाठी इंग्लिश बोलणाऱ्या प्रोफेशनल लोकांची गरज होती. त्यामुळे भारतातील उद्योजकांना यामध्ये एक संधी दिसली, कारण सगळ्यात जास्त इंग्लिश बोलणाऱ्या देशांमध्ये अमेरिकेनंतर भारताचाच नंबर लागतो. भारतामध्ये सर्वात स्वस्तात कर्मचारी उपलब्ध होते. त्यामुळे जगभरातील मोठमोठ्या कंपन्या त्यांचा कस्टमर सपोर्ट भारतातील कॉल सेंटर्सला आउटसोर्स करू लागल्या. म्हणजे या कंपन्यांच्या कस्टमरचे प्रॉब्लेम भारतातनं सोडवले जाऊ लागले. यालाच टेक सपोर्ट असं म्हणतात. भारत जगभरामध्ये आपल्या IT सर्व्हिसेससाठी प्रसिद्ध आहेत. याचबरोबर भारतात जगातील सगळ्यात मोठी कॉल सेंटर इंडस्ट्री देखील आहे. परंतु हळूहळू जास्त लोकसंख्या असलेल्या विकसनशील देशांमध्ये ही इंडस्ट्री वाढू लागली आहे. बांगलादेश, पाकिस्तान, नायजेरिया या मोठ्या लोकसंख्येच्या देशांमध्ये स्वस्तात कॉल सेंटर्स उपलब्ध होत आहेत. या देशांच्या स्पर्धेमुळे इंडस्ट्रीमधील भारताची मोनोपॉली आता संपत चालली आहे. भारतातील कॉल सेंटर्सला मिळणाऱ्या क्लायंटची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे देशातील टेक सपोर्टचे जॉब कमी होत आहेत. अशातच लोकांनी आपले कॉल सेंटर्स चुकीच्या मार्गाला लावलेले आहेत. कॉल सेंटर्स नक्की कसे चालवले जातात हे या लोकांना खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. US, UK मधील लोकांना देखील कस्टमर केअर म्हणून भारतीय लोकांना ऐकण्याची आता सवय झालेली आहे. आजही पाश्चिमात्य देशांमधून कस्टमर केअरला कॉल लावला तर तो भारतातील कॉल सेंटरला लागतो. जिम ब्राउनिंग हा युट्यूबर theprint.in या वेब पोर्टलशी याबद्दल बोलला होता. त्याच्या मते जगात होणाऱ्या सर्व कॉल सेंटर स्कॅम्स पैकी 95% कॉल्स हे एकट्या भारतातून येतात. भारतातील स्कॅमर्सची सर्वाधिक कॉल सेंटर्स दिल्ली आणि कलकत्ता या दोन शहरांमध्ये आहेत. FBI नुसार 2022 या एका वर्षामध्ये भारतीय कॉल सेंटर्सने अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांकडून तब्बल $12 बिलियन
बिलियन डॉलर्स लुटलेले आहेत. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा किती होईल माहितीये का? जवळपास 1 लाख कोटी रुपये. हा आकडा 2021च्या तुलनेमध्ये 47% वाढलेला आहे. एवढं मोठं नुकसान पाहता FBI ने भारतातील अमेरिकेच्या दूतावासामध्ये अर्थात US एम्बसीमध्ये एका अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे. हा अधिकारी दिल्ली पोलीस आणि इंटरपोलच्या मदतीने या कॉल सेंटरचे स्कॅम आता उघड करणार आहे. कॉल सेंटर नक्की स्कॅम कसा करतात? असं नाही की कॉल सेंटर हे खास स्कॅम करण्यासाठी उघडले जातात. या कॉल सेंटरमधनं टेक सपोर्टचे काम सुद्धा चालवले जाते, परंतु त्या व्यतिरिक्त स्कॅमचा जोडधंदा सुद्धा चालवला जातो. मुख्यतः हे कॉल सेंटर्स दिल्ली, बंगलोर आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये असतात. हे कॉल सेंटर्स चांगल्यापैकी इंग्लिश बोलणाऱ्या लोकांना हायर करतात, त्यांना ट्रेनिंग देतात, लोकांशी कसं बोलायचं, कोणत्या प्रश्नांना कशी उत्तरं द्यायची, लोकांमध्ये नक्की विश्वास कसा निर्माण करायचा, या गोष्टी त्यांना ट्रेनिंगमध्ये शिकवल्या जातात. संवाद साधण्यासाठी त्यांना स्क्रिप्ट देखील दिली जाते. टेक सेंटर्सचं काम करत असल्यामुळे कॉल सेंटर्सकडे साहजिकच अमेरिकन लोकांचा डेटा असतो. कॉल सेंटर्स मधील स्कॅमर्स तो डेटा घेऊन अमेरिकन लोकांना कॉल करतात. असं दाखवतात की ते अमेरिकेच्या इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस म्हणजेच IRS मधनं बोलतात. IRS ही USA ची टॅक्स ऑथॉरिटी आहे. स्कॅमर लोक नागरिकांना कॉल करून ते IRS चे अधिकारी असल्याचं सांगतात. तुम्ही एवढा टॅक्स चुकवलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला जेल देखील होऊ शकते अशी धमकी ते नागरिकांना देतात. ही केस जर कोर्टापर्यंत जाऊ द्यायची नसेल तर आत्ताच एक ठराविक रक्कम आम्हाला द्या आणि हा मामला संपून टाका. टॅक्स आणि जेल या दोन गोष्टी ऐकल्यानंतर लोकांच्या मनामध्ये अर्थातच भीती तयार होते. जेल पासून वाचण्यासाठी ते काहीही करायला तयार होत असतात. जेल आणि कोर्ट कचऱ्यांपासून वाचण्यासाठी ते पैसे द्यायला तयार होतात, परंतु स्कॅमर त्यांच्याकडनं गिफ्ट कार्ड मागतात. गिफ्ट कार्ड हे ऑनलाईन किंवा फिजिकल असतं. गिफ्ट कार्ड हे एखाद्या ठराविक रकमेचे सुद्धा असू शकते. हे कार्ड एखाद्या दुकानामध्ये किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वापरून त्या रकमेची खरेदी करता येते. गिफ्ट कार्ड मधून पैसे विड्रॉ सुद्धा करता येतात. बँक ट्रान्झॅक्शन ऐवजी गिफ्ट कार्ड वापरण्याचं कारण काय? तर बँक ट्रान्झॅक्शन हे ट्रॅक केले जाऊ शकतात, परंतु गिफ्ट कार्ड ट्रॅक होत नाही. अशा प्रकारे संरक्षण यंत्रणांच्या ट्रॅकिंग पासून हे स्कॅमर स्वतःला वाचवत असतात. टॅक्स अधिकाऱ्याने गिफ्ट कार्डच्या स्वरूपामध्ये पैसे मागण्याचा काही संबंध आहे का? अजिबात नाही. त्यामुळं अनेकांना कळून जातं की हा स्कॅम आहे, परंतु काही लोकांना जेलच्या भीतीमुळे ते सुचतच नाही. अशाच लोकांना हे स्कॅमर फसवत असतात. अशा स्कॅम मधनं पैसे कमवण्यासाठी त्यांना जास्त लोकांची गरज नसते. हजारो कॉल्स मधून थोडेफार जरी यशस्वी झाले तरी ते भरपूर प्रॉफिट कमवतात. याशिवाय मायक्रोसॉफ्ट आणि Amazon सारख्या नामांकित कंपन्यांचे एम्प्लॉई असल्याचं हे स्कॅमर भासवतात. कॅशबॅक देण्याच्या नावाखाली ते कस्टमर कडूनच पैसे काढतात. या स्कॅमचा एक प्रकार आहे रिफंड स्कॅम. यामध्ये स्कॅमर कस्टमरला Amazon सारख्या कंपनीचा एक ईमेल पाठवतो. यामध्ये असं सांगितलेलं असतं की कस्टमरने ठराविक किमतीची एक ऑर्डर टाकलेली आहे, जी की त्याने टाकलेलीच नसते. मेलमध्ये या ऑर्डरची रिसीट देखील असते, ती पूर्णपणे खोटी असते, परंतु Amazonच्या खऱ्या रिसीट सारखीच ती दिसणारी असते. यामध्ये खाली दिलेलं असतं की तुम्हाला ही ऑर्डर जर कॅन्सल करायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा. हा नंबर अर्थातच स्कॅमरचा असतो. आता ही ऑर्डर कस्टमरने टाकलेलीच नसते, त्यामुळं तो लगेच ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी त्या नंबरवर कॉल करतो. हा कॉल अर्थातच स्कॅमरला जातो. स्कॅमर लगेच त्याला ऑर्डर कॅन्सल करण्याचे आणि पैसे रिफंड करण्याचं आश्वासन देतो. रिफंड करण्यासाठी तो कस्टमरच्या कम्प्युटरचा ऍक्सेस घेतो. त्यानंतर बँकेच्या पेमेंट वेबसाईटची लिंक त्याला पाठवतो. ही वेबसाईट खऱ्या बँकेच्या वेबसाईट सारखीच दिसते, परंतु ती स्कॅमरने बनवलेली असते. अमाऊंट रिफंड करताना स्कॅमर मुद्दाम अमाऊंटवर 1-2 शून्य वाढवतो. त्याने जास्त पैसे रिफंड केलेले नसतात, परंतु वेबसाईट तशा पद्धतीने मॅनिप्युलेट केलेली असते आणि कस्टमरला सुद्धा असं वाटतं की आपल्या अकाउंटला आता जास्त पैसे आले आहेत. त्यामुळे स्कॅमर कस्टमरला सांगतो की त्याने चुकून जास्त पैसे रिफंड केले आहेत. इथे स्कॅमर थोडा ड्रामा करतो. जास्त पैसे गेल्यामुळे माझी नोकरी जाईल असं सुद्धा तो सांगतो. कस्टमरला देखील भावनिक करतो. बहुतेक वेळा इथे कस्टमर हा ज्येष्ठ नागरिक असतो, त्यामुळे त्याला दया येते आणि तो जास्तीचा रिफंड परत देण्यासाठी तुम्हाला तयार होतो. पण तुम्हाला तर माहितीच आहे की स्कॅमर बँक ट्रान्झॅक्शन मधून पैसे घेत नाही, तो त्याला गिफ्ट कार्ड पाठवायला सांगतो. स्कॅमर लोकांची शिकार हे बहुतेक वेळा ज्येष्ठ नागरिक असतात, कारण त्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारशी माहिती नसते. त्यांना भीती दाखवून लवकर फसवता सुद्धा येऊ शकतं. त्यांच्याकडे असणारे पैसे हे त्यांची आयुष्यभराची कमाई असते किंवा त्यांच्या पेन्शनचे पैसे असतात. बहुतेक वेळा अमेरिकेतील वयस्कर लोक त्यांच्या मुलांसोबत न राहता एकटेच राहत असतात. त्यांच्या या कमजोरीचा फायदा घेऊन त्यांना जाळ्यात अडकवलं जातं. स्कॅमर्स कोणत्याही गोष्टींची पर्वा न करता, व्यक्तीची परिस्थिती न पाहता बेसुमारपणे त्यांना लुटत असतात. कॉल सेंटर्स नक्की पकडले का जात नाहीत? FBIचा एक 2022 इंटरनेट क्राईम रिपोर्ट आहे. त्यानुसार 2022 मध्ये 45,000 अमेरिकन लोकांची डिजिटल माध्यमातून आर्थिक फसवणूक झालेली आहे. अनेक फॉरेन युट्यूबर्स कॉल सेंटर्सला हॅक करून त्यांचे व्हिडिओ अपलोड करताना दिसतात, परंतु अमेरिकेसारख्या देशाची सुरक्षा व्यवस्था हे स्कॅम थांबवू शकलेली नाही. काही स्कॅम त्यांनी शोधलेत, परंतु FBIला बाहेरच्या देशांमध्ये खोलवर इन्व्हेस्टिगेशन करण्याची परवानगी नाही. त्यामुळे भारतीय पोलिसांच्या सहकार्याशिवाय त्यांना सगळे स्कॅम बंद करणे
करणे केवळ अशक्य आहे. कॉल सेंटरचा सगळ्यात मोठा फायदा त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आहे. कॉल सेंटर चालवण्यासाठी फक्त 4 गोष्टींची गरज असते. एक खोली लागते, फास्ट इंटरनेट लागतं, काही कम्प्युटर्स आणि इंग्लिश बोलणारे लोक लागतात. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, शिवाय इंग्लिश बोलणारी लोकसंख्या देखील जास्त आहे. त्यामुळे स्कॅम करणाऱ्या कॉल सेंटरची संख्या वेगानं वाढत चाललेली आहे. यामध्ये दिल्ली, कलकत्ता ही शहरे आघाडीवर आहेत, हे मी आधीच सांगितलंय. एखाद 2 कॉल सेंटर्स पकडले गेले तरी त्याचा काही फरक पडत नाही. एक कॉल सेंटर बंद झाल्यावर 10 नवीन तयार होत असतात. त्यामुळे हे जाळं आता वाढतच चाललेलं आहे. तुम्हाला वाटेल की या स्कॅम मध्ये तर आपलं काही नुकसान होत नाहीये, फक्त फॉरेनच्याच लोकांना लुटलं जातंय असंही नाहीये. केवळ अमेरिकन किंवा ब्रिटिश नाही तर दररोज 20,000 भारतीय लोकांबरोबर फायनान्शियल फ्रॉड होत आहेत. 2022 मध्ये तब्बल 7 लाख आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी नोंदवल्या गेलेल्या आहेत. त्यातल्या फक्त 2.6% तक्रारींची FIR दाखल झाली. एका रिपोर्टनुसार 2025 पर्यंत सायबर चोरीचा वार्षिक आकडा $10.5 ट्रिलियन इतका अवाढव्य असणार आहे. रुपयांमध्ये मोजायचं झालं तर ही संख्या 15 अंकी होते, जी मोजता सुद्धा येणार नाही. कदाचित पुढचा स्कॅम तुमच्या सोबत होऊ शकतो आणि त्यामुळे सावध करणं हे पैसा पाणीचं कर्तव्य आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका. बँकेच्या नावाखाली OTP मागणाऱ्या कॉल्सला अजिबात रिस्पॉन्ड करू नका. पैसे केवळ साठवून आणि वाढवून उपयोग नसतो, ते वाचवता सुद्धा आले पाहिजेत आणि पैशाचा विषय आला की तिथं पैसा पाणी तुमच्या मदतीला कायम असतं. अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना जागरूक बनवण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा. पैसा पाणीचे जस्ट लॉन्च झालेलं व्हॉट्सअप चॅनेल तुमच्या मदतीसाठी आहेच, ते जॉईन करा. सध्यासाठी आपण इथेच थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.